आज मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मशरूम मसाला बनवणार आहे। खूपच सोपी अशी आणि एकदम घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत। त्याचबरोबर इथे मी कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर पण बनवतीये। आज मी सकाळी मार्केटमध्ये गेलेले, तर येताना मी ही अळंबी घेऊन आलेले आहे आणि म्हटलं आज अळंबी मसाला करूया, जसा मार्केटमध्ये मिळतो तसा। आणि अळंबी म्हटली ना की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आमच्याकडे। तर ही मी 200 ग्रॅम मशरूम आणलेली आहेत आणि ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ह्याच्यावर माती असते। ही व्यवस्थित अशी मी धुवून घेणार आहे आणि अर्धा तास ही पाण्यामध्ये भिजत ठेवणार, म्हणजे जी त्याला माती असेल ना ती पण व्यवस्थित अशी धुतल्यानंतर निघून जाईल। इथे मी बारीक कांदा कापून घेते। इथे 3 कांदे घेतलेले आहेत मी, हे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही मशरूम स्वच्छ धुवून घेतली आहेत। ह्याचे पण मी इथे 4 तुकडे करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत हे मी मशरूमचे। आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजचे 3 टोमॅटो घ्यायचे आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे। इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे टोमॅटो चिरलेले तुकडे घालायचे आणि आतमध्ये मी 15 ते 20 काजूगर घेतलेले आहेत, हे पण घालते आतमध्ये। व्यवस्थित असे उकळून शिजवून घ्यायचा हा टोमॅटो। इथे माझा टोमॅटो शिजवून झालेला आहे, हा थंड करून घेते मी। हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि जे पाणी आहे ना हे आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे। आणि आता मशरूम आपली चिरून झालेली आहे, त्याला मी तिखट लावलेलं आहे, मिरची पावडर, हळद लावायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट। हे सगळं व्यवस्थित असं लावून ठेवून द्यायचे हे मशरूम। आता एक मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेलावर 4 मिरी, 2 लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र घालून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण जो कांदा चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून हा कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा। ह्याचा रंग चेंज झाला पाहिजे। त्याच्यानंतर मी याच्यात थोडंसं पाणी घालतेय, कांदा करपू नये म्हणून, आणि त्याच्यावर मी मिरची पावडर घालतेय, हळद, मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, जिऱ्याची पावडर घातलेली आहे, थोडासा परतून घेते। त्याच्यावर मी धण्याची पावडर इथे घातलेली आहे आणि सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याबरोबर। आणि हे मसाले जे घातलेले आहेत ते जळू नये म्हणून व्यवस्थित असं पाणी घालायचं आणि छानपैकी हे शिजवून घ्यायचे मसाले। हा मसाला जो आहे ना हा बनवताना ढवळत राहिला पाहिजे, नाहीतर लागू शकतो खाली। व्यवस्थित असं परतून भाजला ना की खमंग असा भाजला जातो तो। इथे हा माझा मसाला भाजत आलेला आहे, थोडंसं परतून घ्यायचं फक्त। इथे छान असा हा मसाला बनवून तयार झालेला आहे। त्याच्यावर मी टोमॅटो आणि काजूची ही ग्रेव्ही बनवलेली आहे ती ओतून घेते आणि मस्तपैकी अशी शिजवून घ्यायची। ह्याच्यात पाणी आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं। त्यानंतर इथे एक पॅन ठेवलेला आहे, पॅनवर 1 चमचाभर तेल घातलंय आणि त्याच्यावर मसाला घातलेली ही मशरूम जी आहेत ती परतून घ्यायची आहेत छानपैकी। हे बघा, असं पाणी सुटणार, मशरूम आपलं शिजायला लागतं ना तसं हे पाणी सुटणार, छान अशी फ्राय होणार। ह्याच्यामुळे काय होतं, चव छान येते। आतमध्ये मी एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि छान असं हे परतून भाजून घ्यायचं मशरूम। हे बघा, इथे छान असं परतून भाजून झाल्यानंतर ह्या ग्रेव्हीमध्ये हे मशरूम घालून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने मशरूम जरा तव्यावर फ्राय करून घेतलं ना की छान लागतं, एकदम मस्त चव येते मशरूमला आणि मसाल्याचा फ्लेवर पण छान येतो मशरूमला। इथे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे। इथे माझी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे। 2 मिनिटं मी एक वाफ काढून घेणार आहे ह्याच्यावर झाकण ठेवून आणि इथे वर मी कोथिंबीर घालते आणि मशरूम मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। आता मी कोशिंबीर बनवते, त्याच्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घालायची आहे थोडी आणि लिंबाचा रस घालायचा आहे थोडासा।
चवीप्रमाणे मीठ घालते आहे आणि सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि आज मी मशरूम मसाल्याबरोबर भाकरी बनवलेली आहे. तुम्ही चपाती किंवा भात काहीही घेऊ शकता बरोबर. भाकरीबरोबर तर अप्रतिम लागलं ही मशरूमची भाजी. तर इथे माझं आजचं जेवण बनवून तयार झालेलं आहे. मस्तपैकी कांदा टोमॅटोची कोशिंबीर, मिश्र पिठाची भाकरी बनवलेली आहे. आतमध्ये मी ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ घातलेले आहेत भाकरीच्या पिठामध्ये. खूपच अप्रतिम भाकरी लागते ही. आणि त्याचबरोबर मशरूम मसाला. इथे माझी डिश बनवून तयार झालेली आहे. असंच मस्त मस्त चमचमीत खावा, सुशेगात रवा आणि माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.